नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमधून पुन्हा एकदा नवीन विषय आपण बघूया। मग कुठला आहे तो नवीन विषय, काय आहे त्या विषयाची संकल्पना जाणून घेऊया। परंतु त्याआधी अजूनही जर आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्याच अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। आजचा जो काही व्हिडिओचा विषय आहे तो विषय म्हणजे जे काही सेवा केंद्रात सप्ताहांतर्गत सेवांबद्दल आपण माहिती जाणून घेतली, त्यात सगळ्यात प्रामुख्याने माहिती जाणून घेतली ती म्हणजे प्रहर सेवा। याबद्दल प्रहर सेवा आणि त्याचबद्दल केंद्रात होणारे विविध याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी प्रहर सेवा जाणून घेऊया। प्रहर म्हणजे काय, प्रहर करण्याची खरंच गरज आहे का, स्वामींचा प्रहर आपण करणार आहोत, स्वामींना खरंच प्रहर करण्याची गरज आहे का, प्रहर करण्याची गरज आहे आपल्याला। आपल्यासाठी आपण जेव्हा स्वामींचा प्रहर 7 दिवस करतो तेव्हा स्वामी आपला प्रहर 6 महिन्यापर्यंत करतात, म्हणजे डोळ्यात तेल घालून स्वामी आपलं रक्षण करतात। म्हणूनच या प्रहर सेवेला अत्यंत महत्त्व आहे। प्रहर सेवा म्हणजे काय, प्रहर सेवा म्हणजे स्वामींच्या दरबारात 3 व्यक्ती असे असतात किंवा 6 व्यक्ती असे असतात, जे की 2 व्यक्ती माळजप करतात, 2 व्यक्ती वीणावादन करतात आणि 2 व्यक्ती स्वामी चैत्राचं वाचन करतात। सप्ताहाचं नावच आहे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आणि म्हणूनच 2-2 व्यक्ती या कामासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। मग जर समजा स्वामींचं नामस्मरण म्हणजे नामजप केला जातो तर अखंडपणे पहिल्या दिवशी सप्ताहाचं नाव असल्याप्रमाणे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह, अखंड नाम जप केला जातो। तो पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत अखंडपणे करता यावा यासाठी असलेला हा प्रपंच। आणि मग त्याच माध्यमातून जी काही सेवा केली जाते त्या सेवेअंतर्गत 2 सेवेकरी जे काही माळ जप करतात तर ती यासाठी आहे, अखंडपणे जप करता यावं यासाठी। वीणावादन कशासाठी असेल बरं, वीणा का वाजवली जात असेल तर वीणावादन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आपण जाणतोच, लहानपणापासून आपण फोटोत बघितले नारद मुनी आणि वीणा, हे आपण जाणतोच की नाही। नारद मुनी आणि वीणा यांचं जसं समीकरण आपण लहानपणापासून बघितलेलं आहे ते का असेल, ते फक्त वीणावादन करून नामस्मरण करत होते आणि म्हणूनच त्यांना 3ही लोकात जाण्याची सहज मुभा होती। मग जर समजा तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे पोचायचं आहे, तुमच्या ध्येयाकडे पोचायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची सेवा जर मांडली जात असेल त्यासाठी, तर तुम्ही जे काही नामजप करणार आहात ती सगळ्यात महत्त्वाची सेवा मानली जाते। आणि नामजप करताना तुम्ही जे वीणावादन करणार आहात 3ही लोकाची द्वारं तुमच्यासाठी उघडतात आणि म्हणूनच ते वीणावादन अत्यंत महत्त्वाचं असतं, जे की तुम्हाला येणाऱ्या कालावधीतील सर्व इच्छापूर्ती तर करता पण सर्व संकटांची चाहूलसुद्धा आधीच देतं। आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा जेव्हा स्वामींच्या दरबारात प्रहर करतात तेव्हा स्वामी तुम्हाला जपतात। येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत, येणाऱ्या पुढील सप्ताहापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास महाराज होऊ देत नाहीत। म्हणूनच ही प्रहर सेवा अत्यंत महत्त्वाची आहे। जर समजा तुम्हाला संधी मिळाली तर या संधीचं सोनं करायला विसरू नका आणि प्रहर सेवेत आपलं नावही द्यायला विसरू नका, कारण ही प्रहर सेवा स्वामींच्या चरणी अर्पण केली जाते। ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची नमूद करावीशी अशीच आहे, कारण ज्या ठिकाणी तुम्ही नाव दिलेलं असेल आणि त्या ठिकाणी सेवा करत असाल तर ती सेवा स्वामी चरणी अर्पण केली जाते। आणि त्याचसोबत दुसरी गोष्ट आहे की सप्ताहामध्ये जे काही याग केले जातात त्या यागांचं महत्त्व काय असेल, तर ते याग म्हणजे काय आहे सर्वप्रथम हे समजून घेऊया। याग म्हणजे काय, जेव्हा एखादी सेवा तुम्ही केली असेल, जेव्हा एखादं अनुष्ठान तुम्ही केलं असेल तर ते ज्या वेळेस पूर्ण होतं त्यावेळेस त्याची काही अंशाने हवन केलं जातं। म्हणजेच जसं तुम्ही जर एखाद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल, तुम्ही जर मल्हारी सप्तशतीचा पाठ केला असेल किंवा रुद्रसेवा केली असेल किंवा मग स्वामींचा नामजप केला असेल किंवा स्वामी चैत्राचे वाचन पठण केलेले असेल तर त्या केलेल्या सेवेचा 1/10 हवन करणं याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। हे शास्त्रात दिलेलं आहे, शास्त्रसंमत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी 1/10 हवन करणं गरजेचं आहे। तुम्ही जी नित्य सेवा करतात ना, रोज स्वामी चैत्राचे 3 अध्याय 11 माळी जप करतात म्हणजे नामजप करतात, त्याचबरोबर तुम्ही जी काम्य सेवा करतात त्यात प्रामुख्याने दुर्गा सप्तशतीची नित्य सेवा म्हणून सेवा करत असाल किंवा मल्हारी सप्तशतीची काम्य सेवा म्हणून सेवा करत असाल तर या सगळ्या सेवांची फलश्रुती तुम्हाला मिळत असते जेव्हा तुम्ही यज्ञात स्वाहाकार करतात। मग हा यज्ञात स्वाहाकार कसा केला जातो, स्वाहाकार कशा प्रकारे केला जातो, तर विशिष्ट दिवशी असलेल्या विशिष्ट यागाची सेवा त्या ठिकाणी केली जाते। समजा पहिल्या दिवशी केला जातो तो गणेश याग आणि मनोबोध याग। जो काही गणेश याग केला जातो त्या गणेश यागा अंतर्गत
तुम्हाला अथर्वशीर्षाचे पठण करून आताची आवर्तन करून हवन केलं जातं। मग तुम्ही रोज जे अथर्वशीर्ष पठण करतात तर त्या केलेल्या सेवेची जी फलश्रुती आहे ती मिळण्याची वेळ अर्थातच या ठिकाणी केलेलं हवन। म्हणूनच प्रत्येक दिवसाला प्रत्येक जो याग असतो तो विशिष्ट याग विशिष्ट सेवांसाठी केला जातो। जी सेवा तुम्ही घरी करताय त्या सेवेची फलश्रुती मिळण्याची सगळ्यात महत्त्वाची स्टेप जर कुठली असेल तर ती म्हणजे सप्ताह काळातील याग होय। कुठल्याही प्रकारे तुम्ही अध्यायाचं वाचन करून बघा, दुर्गा सप्तशतीची पारायण करून बघा, अगदी तुमचे 108 पाठ जरी झाले असतील तरी 108 पाठानंतर हवन करणं गरजेचं आहे। त्यावेळेस तुम्हाला हवनाची सेवा घरी करता येणं शक्य नाही आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा दुर्गा सप्तशती म्हणजेच नवचंडीच्या यागाला बसतात तेव्हा त्या चंडी यागाच्या माध्यमातून तुमची ही सेवा संपूर्ण होत असते आणि तिची फलश्रुतीसुद्धा तुम्हाला त्याच वेळेस मिळत असते। म्हणूनच या यागांना अत्यंत महत्त्व आहे आणि सप्ताह काळात तुम्हाला ही सेवेची संधी सहज उपलब्ध होते। परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत ही संधी पोहोचते आणि म्हणूनच मोठ्या संख्येने आपणही यागांमध्ये सहभागी व्हावं। त्याचबरोबर प्रत्येक सेवेकऱ्याने प्रहर सेवेतही आपला सहभाग नोंदवावा अशीच ही सेवा आहे। आणि मग या सेवा केल्याने काय होतं, त्याची फलश्रुती काय आहे हेही आपण जाणून घेतलेलंच आहे। तुम्ही जर सेवा केंद्रात प्रहर सेवा रुजू केली असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःही जपतात आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही सेवा केंद्रात सेवा करतात ती सेवा म्हणजे सप्ताहाच्या यागांची सेवा, यागांच्या माध्यमातून केलेली सेवा, तर ती सेवा म्हणजे तुम्ही 6 महिन्यापर्यंत जी सेवा केलेली आहे त्या सगळ्या सेवांची फलश्रुती मिळण्याचा अंतिम टप्पा म्हणजेच हा सप्ताह आणि या सप्ताहांतर्गत केले जाणारे याग आहेत। म्हणून अशाच पद्धतीने आपण ह्या यागांकडे पाहावं आणि मोठ्या संख्येने प्रहर सेवेत आणि यागांच्या सेवेत आपण सहभागी व्हावं। अजूनही कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही माहिती सांगितली गेली ती एवढी पुरेशी आहे असं मला वाटतं। यापुढे तुम्हाला काय ऐकावंसं वाटेल तेही मला अवश्य नमूद करून पाठवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।